आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक म्हणजे अख्ख्या मार्केटला टेन्शन असतं. आज या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक झाल्यानंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये रेपो रेट 35 बेस पॉइंटने वाढवल्याचं जाहीर केलेलं आहे. दर 3 महिन्यांनी होणारी ही मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक महागाई आणि त्यावरील नियंत्रण यासोबतच व्याजदर, मग भले ते कर्जाचे असो नाहीतर फिक्स्ड डिपॉझिटचे, या सर्वांसाठी फार महत्त्वाची असते. आज आपण समजून घेऊयात की मॉनिटरी पॉलिसीच्या या बैठकीमुळे किंवा रेपो रेट हाईक झाल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या 5 गोष्टींवरती नेमका काय परिणाम होणार आहे. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. यावेळेसची मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक ही आपल्या इथलं महागाई नियंत्रण करण्यासाठी फार महत्त्वाची होती. जागतिक अर्थव्यवस्था ही मंदीच्या उंबरठ्यावरती उभी असताना, महत्त्वाचे देश महागाई आणि मंदीसोबत झुंजत असताना अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने अगदी ॲग्रेसिव्हली व्याजदरामध्ये वाढ केली. या पाठोपाठ बँक ऑफ इंग्लंडने सुद्धा त्यांच्या इथं व्याजदरामध्ये वाढ केली आणि महागाई नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. आता आरबीआय कडून अशाच काहीशा अपेक्षा होत्या आणि अपेक्षेप्रमाणे आरबीआयनं मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक झाल्यानंतर महागाई नियंत्रित करण्यासाठी रेपो रेट वाढवलेला आहे. आता हा रेपो रेट असतो काय, तर बघा, कोणत्याही बँकेला पैसा हा हवाच असतो. म्हणजे आपण सेव्हिंगच्या रूपाने किंवा फिक्स्ड डिपॉझिटच्या रूपाने बँकेमध्ये पैसा जमा करतच असतो, पण बँकेला याहून अधिक पैसे आवश्यक असतात त्यांचा बिझनेस चालवण्यासाठी. मग अशा वेळेस जी मध्यवर्ती बँक आहे, या केसमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, यांच्याकडे या बँका पैशांची मागणी करतात. मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकांना ज्या रेटने हे पैसे देतं, म्हणजे ज्या व्याजाने हे पैसे देतं, त्याला रेपो रेट असं म्हणलं जातं. मग जर का आरबीआयचा व्याजाचा दर वाढवलेला आहे, तर अल्टिमेटली बँका सुद्धा इथून पुढे ज्यांना कुणाला कर्ज देणार आहेत त्यांना सुद्धा अधिकच्या दराने कर्ज देतात आणि अल्टिमेटली मार्केटमध्ये व्याजदर वाढतो आणि व्याजदर वाढवल्यानंतर इतर सुद्धा महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या बदलतात. आता बघा, आपल्या इथं असं जनरली बोललं जातं किंवा त्याच्यासाठीच हा रेपो रेट वाढवलेला आहे, ते म्हणजे महागाई नियंत्रित करण्यासाठी. महागाई ही 4% आसपास असेल तर चांगली असते, म्हणजे 4% ±2%. कमी जर का त्याच्याहून झाली, म्हणजे 4% -2% म्हणजे 2%हून कमी झाली, तर तेही वाईट आहे. आणि +2% तर 6%च्या पलीकडे गेली तर ते सुद्धा वाईटच असतं. ऑक्टोबर 2022 मध्ये महागाईचा दर हा 6.77% आहे. आणि गेल्या आपण जर का या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठका बघितल्या तर प्रत्येक वेळेस रेपो रेट हा वाढवलेलाच आहे. मग इतके सारे उपाय योजून सुद्धा अजून सुद्धा महागाई म्हणावी तशी नियंत्रणात आलेली नाही. म्हणून याही बैठकीनंतर आरबीआयने आता रेपो रेट वाढवलेला आहे, जेणेकरून बँकांसाठी व्याजदर वाढेल आणि अल्टिमेटली जे बिझनेस हाऊसेस आहेत किंवा सामान्यांसाठी सुद्धा व्याजदर वाढेल. आता बघा, व्याजदर वाढला म्हणजे होणार काय, तर मार्केटमधला पैसा जो आहे तो शोषून घेतला जाणार आणि अल्टिमेटली महागाई नियंत्रित करण्यामध्ये याचा फायदा होतो. आता 5 गोष्टी कोणत्या कोणत्या बदलणार, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्ज आता महाग होणार आहे. जर का इथून पुढे कोणी कर्ज घेणार असेल, गेल्या काही दिवसांपासून त्यांची कर्ज घेण्यासंदर्भातली प्रोसेस सुरू असेल, पण ती अजून जर का फायनल झालेली नसेल, तर त्यांना याचा फटका बसू शकतो, कारण की आता कर्ज महाग होईल. यासोबतच ज्यांनी कोणी अगोदर कर्ज घेतलेलं असेल, मग भलं ते शिक्षणासाठी घेतलेलं असेल किंवा त्याने कार लोन घेतलेलं असेल, तर त्या ठिकाणी त्यांना फटका बसणार आहे, कारण की ईएमआय जो आहे तो निश्चितपणे आता वाढणार आहे. मी मगाशी जसं म्हणलं, जर का बँकेला रिझर्व्ह बँकेकडून अधिकच्या दराने कर्ज मिळतंय, तर ते अल्टिमेटली आपल्याकडेच त्या गोष्टी पसरवणार आहेत आणि आपल्याकडूनच वसूल करणार आहेत. म्हणजे पहिला मुद्दा क्लिअर झाला की आता कर्ज महाग होणार आहे. दुसरा मुद्दा म्हणजे आपलं फिक्स्ड डिपॉझिट जे आहे त्याच्यावरती मात्र व्याज दर चांगलं वाढू शकतं. म्हणजे जर का 35 बेसिस पॉईंट म्हणतायत आणि आपल्याला अगदी 0.15% जरी वाढलं तरी सुद्धा ते चांगलंच आहे. इथे सुद्धा मुद्दा तोच आहे. एफडी वरती व्याजदर वाढवणं हा सुद्धा आरबीआयचा महागाई नियंत्रित करण्यासाठीचा एक उपाय. आता बघा, एफडी वरती जर का आकर्षक व्याजदर असेल तर सगळ्यांचा ओढा कुठे होणार आहे, तर एफडी करण्याकडे ओढा होणार आहे, जेणेकरून मार्केटमधला पैसा शोषून घेतला जाईल. आपण एफडी करतो म्हणजे आपल्या जवळ असलेली रोकड बँकेमध्ये जमा करतो आणि बँकेमध्ये ती रक्कम आपण काय करतो, फिक्स करत असतो. म्हणजे मार्केटमधला तो पैसा जो आहे तो जमा कुठे झाला, बँकेमध्ये झाला. आणि याच्यावरती आपल्याला चांगला व्याजदर जर का मिळायला लागेल तर ते अल्टिमेटली सगळ्यांना प्रोत्साहन दिल्यासारखं होतं एफडी करण्यासाठी आणि याद्वारे आरबीआय महागाई नियंत्रित करत असतं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय,
महागाई नियंत्रित केली जाऊ शकते. आता गेल्या वर्षभरापासून जर का आपण बघितलं, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने अगदीच अग्रेसिव्हली व्याजदर वाढवले, आरबीआयने सुद्धा वाढवले आणि त्याचे परिणाम बऱ्यापैकी दिसून आलेले आहेत. तरी सुद्धा आरबीआयचं जे काही टार्गेट होतं त्या टार्गेटच्या अजून महागाई वरतीच आहे, तरी सुद्धा ती बऱ्यापैकी नियंत्रित आलेली आहे. आणि जर का हे उपाय जे सध्या योजलेले आहेत आरबीआयने, याचा म्हणावा तसा इफेक्ट झाला आणि सगळ्या गोष्टी जर का जुळून आल्या तर येणाऱ्या काळामध्ये महागाई नक्कीच 6% अलीकडे आलेली आपल्याला दिसू शकते आणि याचा सर्वसामान्यांना नक्कीच दिलासा मिळू शकेल. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे कर्जाची मागणी आता कमी होईल आणि घरांची मागणी सुद्धा कमी होईल. कर्जाची मागणी कमी का होईल? बघा, जर का 10% मला कर्ज मिळत होतं कधीपर्यंत, कालपर्यंत, आणि आजपासून अचानक जर का मला 10.5% किंवा 11% जर का कर्ज मिळत असेल तर मी काय करणार आहे? एकतर माझा कर्ज घेण्यासाठीचा जो प्लॅन आहे तो होल्ड करेन किंवा पोस्टपोन करेल किंवा कॅन्सल सुद्धा करेन. कारण की इथे प्रश्न एका महिन्याचा नाहीये, एका दिवसाचा नाही. आपण कर्ज घेत असताना कसं घेतो? 5 वर्षासाठी घेऊ, 10 वर्षासाठी घेऊ, 15 वर्षासाठी, 20 वर्षासाठी, असा आपला टाइम पिरियड असतो. मग इथे 0.5% किंवा 1% ही फार मोठी अमाऊंट होते आणि त्याच्यामुळेच कर्जाची मागणी जी आहे ती सध्या पुरती तरी घटू शकते. बिझनेस हाऊसेस सुद्धा सेम करतील, कारण की त्यांची कर्ज जे आहे ते व्हॉल्यूम फार मोठं असतं. त्यांना सुद्धा जर का व्याजदरामध्ये वाढ झाली तर त्याचा मोठा फटका बसणार आणि म्हणूनच ते सुद्धा त्यांचे जे काही एक्सपान्शन संदर्भातले प्लॅन्स आहेत हे पोस्टपोन करू शकतात, होल्ड करू शकतात किंवा कॅन्सल सुद्धा करू शकतात. सेम हाऊसिंगची डिमांड जी आहे त्या संदर्भात सुद्धा आपल्या इथं बघा, घर जर का घ्यायचं असेल, फ्लॅट्स वगैरे जर का कोणाला घ्यायची असतील किंवा नव्याने घर बांधायचं असेल तर कर्ज घेण्याकडे ओढा असतो. आणि इथे सुद्धा जर का कर्जाचा दर वाढलेला असेल, पैसा महाग झालेला असेल तर काय होणार आहे? तर अल्टिमेटली ही डिमांड सुद्धा कमी होणार आहे. पाचवा महत्वाचा मुद्दा म्हणजे बेरोजगारीचा दर कदाचित वाढू शकतो. आता बघा, नव्याने जर का रोजगार निर्मिती व्हायची असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये प्लांट्स उभे राहणं गरजेचं आहे, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये हे होणं गरजेचं आहे. यासोबतच जर का हाऊसिंगची डिमांड कमी झाली तर इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे जे आहे या ठिकाणी सुद्धा जे काही रोजगार उपलब्ध होत होते ते सुद्धा कमी होणार आहेत, कारण की हाऊसिंगची डिमांड कमी होती. आणि अल्टिमेटली या सगळ्यांचा परिणाम कशामध्ये होईल? तर बेरोजगारीचा दर वाढण्यामध्ये होईल. तरी सुद्धा आरबीआयला ह्या सगळ्या गोष्टी कठोर जरी असल्या कराव्या लागणार आहेत, कारण की अर्थशास्त्र सांभाळायचं आहे, अर्थव्यवस्था सांभाळायची आहे आणि सर्वसामान्यांच्या खिशाकडे सुद्धा त्यांना लक्ष द्यायचं आहे. महागाई नियंत्रित करणं हे आरबीआय समोरचं सगळ्यात महत्वाचं लक्ष आहे आणि महागाई जर का नियंत्रित झाली तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप होणार आहेत. त्याच्यामुळं आरबीआय मार्केटमधून पैसा शोषून घेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करता येणं शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी करेल आणि महागाई नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न करेल. आता बघा, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं या वर्षाच्या सुरुवातीपासून अग्रेसिव्हली त्यांनी त्यांच्या इथले जे व्याजाचे दर आहेत ते वाढवले. पण आता त्यांच्या इथे महागाई नियंत्रणात आलेली आहे, म्हणून त्यांचे फेडरल रिझर्व्हचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी असं सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये कदाचित ते थोडंसं सबुरीचं धोरण जे आहे ते अवलंबू शकतात. म्हणजे आरबीआय सुद्धा जर का ही सध्या महागाई 6.77% आसपास जी आहे ती जर का 5% आसपास आली तर नक्कीच बेस पॉईंटच्या बाबतीत आपल्याला दिलासा देऊ शकते. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्रासदायक जरी असल्या तरी सुद्धा अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी आणि अल्टिमेटली मगाशी मी म्हणलं तसं आपल्या सगळ्यांचा खिसा सांभाळण्यासाठी गरजेची आहे. आता येणाऱ्या काळामध्ये व्याजाचे दर वाढल्यामुळं कर्ज महाग होणार आहे, पण जे कोणी फिक्स डिपॉझिट करणारे आहेत त्यांना या ठिकाणी निश्चित फायदा होणार आहे. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोल भिडू या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा, आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.